नमस्कार. मी विजय रामचंद्र हजारे, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे. पहिल्यांदा मी थोडासा माझा परिचय करून देतो. मी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला मुलगा आहे. माझे वडील मोटरमॅन होते रेल्वेमध्ये आणि आई गृहिणी. तसंच मला 3 भाऊ व 2 बहिणी असं आमचं कुटुंब आहे. तर विषय असा आहे का कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये अनेक विविध समस्यांनी कोल्हारे ग्रामपंचायत ग्रासलेली होती. माझे वडील हे स्वतः स्वखर्चाने वगैरे रस्ते वगैरे बनवायचे. त्यांचं हे बघून मी असा विचार केला का आपण लोकप्रतिनिधी जर झालो तर चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे मी 2009ला विधानसभेचाच अर्ज भरला. तो अर्ज भरल्यानंतर काही लोकांनी म्हणजे मामा वसंत कोळंबे यांनी एक रिक्वेस्ट केली, विनंती केली का विजय ही विधानसभा म्हणजे मोठा क्षेत्र आहे, तो ग्रामपंचायत वगैरे हे निवडणूक लढून नंतर मग वरती स्टेपवरती जा. तर त्यांचं ते म्हणणं ऐकलं आणि मी विधानसभेचा अर्ज मागे घेतला. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरेश भाऊ लाड यांच्यासोबत तिकडे प्रवेश केला आणि तिथून माझ्या सामाजिक कार्याला व राजकीयाला सुरुवात झाली. सामाजिक कार्य म्हणजे मी रस्त्यावरील खड्डे स्वतः स्वखर्चाने भरायचो. कारण की माझा हा इथे बाजूला जो फोटो लागलेला भाऊ आहे तो 9 एप्रिल 2008 रोजी अरुंद रस्त्यामुळे ॲक्सिडेंट झाला आणि तो मृत झाला जागेवरती. तर असं कोणी मृत होऊ नये म्हणून मी पूर्ण कोल्हारे पंचायतमधले आजूबाजूच्या परिसरातले खड्डे स्वखर्चाने भरायचो, रस्ते बंद करायचो. असं करता करता मला असं निदर्शन आलं की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होत आहेत. त्यामुळे मी ग्रामपंचायतीला 17/1/2015 रोजी पहिलं पत्र दिलं. कोल्हारा 4 फटा इथं अनधिकृत बांधकामं सुरू आहेत, ती अनधिकृत बांधकामं थांबवावी व काढून टाकावी. तर ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला व तिथलं ते काम थांबलं. अशा प्रकारे मी अर्ज करायचो व कुठे अनधिकृत काम चालू असेल ते थांबवायचो. पण मोठ्या प्रमाणात बिल्डर लोकांनी बिल्डिंग रस्त्याच्या कडेला बांधण्यास सुरुवात केली. तर मी व्हॉट्सअपवरती एक ग्रुप होता, त्या ग्रुपला मेसेज केला की असे अनधिकृत बांधकामं कोल्हारे ग्रामपंचायत नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले या रस्त्यालगत होत आहेत, साहेब आपण लक्ष द्यावे. तर त्या ग्रुपमध्ये CO साहेब होते. CO साहेबांनी एक इंग्लिशमध्ये मेसेज टाकला, प्लीज एक्झामिन अँड रिपोर्ट. त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तो मेसेज पोचल्यामुळे कर्जतच्या गटविकास अधिकारी यांनी त्या मेसेजच्या अनुषंगाने संबंधित खात्यानं पत्रव्यवहार केला व पत्रव्यवहार केल्यानंतर संबंधित खात्यांनी सर्व नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले या 3 रस्त्यांना जेवढी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना नोटिसा दिल्या. नोटिसा दिल्यानंतर पुढे काही कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळं मी उपोषणाचा विचार केला. CO साहेबांना बोललो की मी आता उपोषण करणार, तुम्ही जर कारवाई केली नाही तर मी 16/11/2017ला त्यांना पत्र दिलं CO साहेबांना, कलेक्टर साहेबांना. तर CO साहेबांचा त्याच्यावरती मला रिप्लाय आला व त्यांनी तशा प्रकारे कारवाई सुरू केली. पण कारवाई कुठंच होताना दिसत नव्हती. त्यामुळं मी 23/10/2018 रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो. त्यावेळेस आमरणला उपोषणाला बसल्यानंतर तिथे सर्व अधिकारी आले व मला लेखी कागदपत्र देऊन गेले की आम्ही अशा प्रकारे कारवाई करू. तर मी बोललो मी उपोषणाचं उठणार नाही. कारण की त्यावेळेस 84 बांधकामं राज्यमार्गालगत और 27 बांधकामं इतर जिल्हा मार्गालगत होती. तर CO साहेबांनी मला स्वतः फोन केला का हजारे मी याच्यावरती तात्काळ ॲक्शन घेतो, कारवाई करायला लावतो. तशा प्रकारचं पत्र त्यांनी मला दिले. त्याच्या आधी आस्वत शेठ पाटील बांधकाम सभापती होते, आपले पत्रकार पण दीपक पाटील साहेब तेव्हा होते माझ्याबरोबर. आस्वत शेठ पाटील यांनी पण मला आश्वासन दिलं का तुम्ही उपोषणास बसू नका, उपोषण मागे घ्या, मी सर्व ते अनधिकृत बांधकामं काढण्याचं काम करतो. परंतु कुठलेही अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम झालं नाही. आणि मला रात्री उपोषण सोडण्यासाठी CO साहेबांनी एक पत्र दिलं, त्यांचं पूर्ण अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलं BDO साहेबांच्या मार्फत. ते पत्र दिल्यानंतर मी 15 दिवस वाट बघितली तर कुठली कारवाई होत नाही. परत मी CO साहेबांना जाऊन भेटलो. तर CO साहेबांनी इथे मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस साहेब इकडे आलेले कर्जतला. त्यावेळेस सर्व अधिकारी तिथे आलेले. ते सगळे अधिकारी शासकीय विश्रामगृहात माझी मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर साहेब होते. त्यांनी सगळे पेपर माझे पाहिले आणि त्यांनी पूर्ण तपासणी करण्याच्याच सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 20 ते 22 अधिकारी त्यावेळेस नेमले होते. 20 ते 22 अधिकारी पूर्णपणे तपासणी करण्यासाठी कोल्हारे पंचायतमध्ये आले. नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी पूर्ण तपासणी केली. तर त्यांना मोठ्या प्रमाणात अनियमितता तिथं बांधकामांच्यात आढळली. आणि राज्यमार्गाच्या मध्यापासून 40 मीटर अंतरावर तेव्हा परवानगी होती. आता ते 3 मीटर अंतर कमी केलं शासनाने, 37 मीटर केलेले आहेत. राज्यमार्गाच्या मध्यापासून 37 मीटर आणि इतर जिल्हा मार्गाच्या मध्यापासून 15 मीटर
आता बोपेले रोड त्यावेळेस 15 मीटर इतर जिल्हा मार्ग होता, तो 15 मीटरचा होता. आता त्याचं प्रमुख जिल्हा मार्ग झाल्यामुळे तो 30 मीटरवरती केलेला आहे. आणि काही बिल्डरना तिथे 6 मीटरवरती परवानगी देण्यात आलेल्या आहेत, 9 मीटरवरती देण्यात आलेल्या आहेत, 12 मीटरवरती देण्यात आले आहेत आणि काही बांधकामं तर विदाऊट परवानगी सुरू आहेत. मग सी ओ साहेबांनी काय केलं, एक आदेश काढला संबंधित सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना, TP सकट सर्वांना, का प्रत्येकाला जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांनी गावठाण वगैरे इथल्या या क्षेत्रातली अनधिकृत बांधकामं तपासायची. सर्वांना 1 महिन्याची मुदत दिली आणि कार्यकारी अभियंता यांना शेवटला सांगितलं का 1 महिन्यात हे पूर्ण अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावं. 1 महिना उलटला तरी पण त्यांनी काही कारवाई केली नाही. सी ओ साहेब त्यावेळेस बाहेर गेलेले आणि जगन्नाथ भोर साहेब यांच्याकडं सी ओ साहेबांचा चार्ज होता. जगन्नाथ भोर साहेबांनी स्वतः त्यांनी पण आदेश काढले. त्यांनी आदेश काढल्यानंतर संबंधित विभागाने पूर्ण नोटिसा परत देण्याचं काम केलं, परंतु ते काय कारवाई झालीच नाही. त्यामुळं मला वारंवार म्हणजे माझं अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी 6 वेळ उपोषण झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवस मी उपोषणात बसलो, विविध मागण्या त्याच्यामध्ये होत्या. जिल्हा परिषद कार्यालयासमोर 5 दिवस मी उपोषणात बसलो, त्याच्यातही अनधिकृतची मागणी पण आणि इतर 10 मागण्या होत्या, परंतु कोणतीही कारवाई होत नव्हती. परत मी 2 जानेवारी 2024 रोजी नेरळ येथे उपोषणात बसलो. नेरळ येथील व्यापारी संकुल जे आहे ते बांधून 2 वर्ष झालते, तरी पण ते पुन्हा म्हणजे दुकानदारांना देत नव्हते किंवा खुलं करत नव्हते. त्याच्यासाठी तो एक उपोषण आणि अनधिकृत बांधकामं, पेशवाई रस्ता अशा विविध 11 मागण्या होत्या, त्याच्या संदर्भात उपोषणात बसलो. 3 दिवसानंतर सर्व अधिकारी आले, जिल्हा परिषदचे, PWDचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व संजीव वानखेड साहेब आले. त्यांनी मला लेखी पत्र दिलं की 1 महिन्यात आम्ही ही सर्व बांधकामं काढून टाकू. आणि जिल्हा परिषदचे जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं का DP प्लॅन पास करण्यात दिला आहे, तो DP प्लॅन शासनाकडे मंजूर झाला त्याच्यानंतर आपण ते पूर्ण अनधिकृत बांधकाम आपल्याला काढता येतील, तशा प्रकारे त्यांनी मला पत्र दिलं. परंतु झालं काय, 1 महिन्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करत नाही म्हणून मी वारंवार विचारणा करू लागलो. पोलीस स्टेशनला ते म्हणतात पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. पोलिसांना विचारलं तर पोलीस म्हणतात का आम्हाला पत्र दिलं नाही. मग त्यांनी तसं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलं आणि SP साहेबांनी तिकडून बंदोबस्त दिला आणि एक तारीखही ठरली अनधिकृत बांधकाम काढण्याची. 3 दिवसाची त्यांना शॉर्ट नोटीसही दिली नेरळ बोपेले रोडला. 3 दिवसानंतर बघतो तर कारवाई करायला कोणीच आलं नाही. मग ही अनधिकृत बांधकामं थांबवण्यात म्हणजे काढून न देण्यास याच्या मागचा आका कोण नक्की? एवढी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत तिथे, कुठल्याच बांधकामांना परवानग्या नाहीत, काही बांधकामांना परवानग्या आहेत पण ते रस्त्यावरती आहेत आणि 3 दिवसाची शॉर्ट नोटीस देऊनसुद्धा अधिकारी कारवाई करत नाही. तर अधिकाऱ्यांवरती नक्की दबाव कुणाचा आहे हे पत्रकार म्हणून तुम्ही पण तिथे बघा जरा, कारण की सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीच प्रकार अजूनही मी फोन करतो का साहेब नवीन कामं सुरू आहेत, तुम्ही कारवाई करा. अजूनपर्यंत कोणती कारवाई ते करत नाही. तर माझी अशी मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग नेरळ कलम राज्यमार्ग, नेरळ कशेले राज्यमार्ग, नेरळ बोपेले प्रमुख जिल्हा मार्ग या तिन्ही रस्त्यावरती जी अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत ती तात्काळ काढून टाकावी अशी माझी विनंती आहे. माझा दुसरा मुद्दा जो आहे तो एका मार्ग लगत झालेल्या बिल्डिंगबद्दल आहे. ही बिल्डिंग सुरू झाली त्यावेळेस कुठलाही पत्रव्यवहार जे बांधकाम करतात त्यांनी केलं नव्हता. त्याच्यात एक 7-8 दिवसानंतर पंचायतीला पत्र दिलं, अर्ज केला याच्यासाठी ना हरकत दाखल्यासाठी. ग्रामपंचायतनी त्यांना ना हरकत दाखला दिला. ना हरकत दाखला दिल्यानंतर त्यांचं काम सुरूच होतं. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे, निवडणुकीला उभं राहण्यासाठी प्रॉब्लेम होईल, तर त्यांनी तो ना हरकत दाखला पूर्ण ॲग्रीमेंटच त्यांचं चेंज केलं. ॲग्रीमेंट चेंज केलं आणि ते ॲग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केलं. ॲग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केल्यानंतर पूर्ण बांधकाम सुरूच होतं. मी जिल्हाधिकारी रायगड जे विजय सूर्यवंशी साहेब जे आहेत त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, तर ते म्हणतात का मी CO साहेबांना कारवाई करायला सांगतो. मी नंतर 1-2 दिवसांनी त्यांना व्हॉट्सअपला मेसेजही केला, तर त्यांनी CO साहेबांना एक मेसेज करून सांगितलं. तर त्या बिल्डिंगला नोटीस येण्याची सुरुवात झाली. PWDनी महेश विर्ले आणि अमर मिसाल यांच्या नावाने नोटीस तिथं दिली होती, कारण की त्यांनी तो अर्ज केला होता त्यांच्या नावाने आणि त्यांनी ते रद्द पण केलं रजिस्टर, पण बांधकाम ते चालूच होतं. आता विषय असा झाला का त्या बिल्डिंगवरती नेरळ प्राधिकरणाला मी सांगितलं कारवाई करायला, तर नेरळ प्राधिकरणाने पण त्यांच्यावरती कारवाई करण्यास पत्रव्यवहार सुरू केला. ही बघा ही एवढी मोठी फाईल त्या एका बिल्डिंगची हे पत्रव्यवहार झाला आहे, अद्यापपर्यंत तिथं कारवाई होत नाही. मग ही कारवाई कोण थांबवते तिथली? आणि ही दुसरी फाईल त्याच बिल्डिंगची. एवढे पेपर सरकारी खात्याने त्यांना म्हणजे नोटिसा पत्रव्यवहार झालेला आहे. आणि नंतर ग्रामपंचायतला प्रशासक बसले 20मध्ये. प्रशासक बसल्यानंतर पंचायत समिती कार्यालयातनं त्यांच्यावरती दबाव यायला लागला घरपट्टी लावण्यासाठी, आणि तिथंची वेगळ्याच माणसांच्या नावाच्या घरपट्ट्या लावल्या गेल्या.
आता मुद्दा उरला असा की महेश विलेज यांच्या नावाने त्यांनी अर्ज केला तर ना हरकत दाखला दिला होता, त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना वारंवार नोटीस येत होती. ते काय नोटीस त्यांनी काय घेतली का नाही काय आपल्याला माहीत नाही. ग्रामपंचायतनी पण पत्रव्यवहार कलेक्टर साहेबांपर्यंत केला तर कलेक्टर साहेबांनी पण कुठली कारवाई केली नाही. नेरळ विकास प्राधिकरणाने पण अद्यापर्यंत कुठली कारवाई केली नाही, फक्त नोटिसा देण्याचं काम केलेलं आहे. 2 गुंठे जागा आहे, 2 गुंठे जागेमध्ये 5 गुंठेची बिल्डिंग झाली, म्हणजे 3 गुंठे जागा तिथे हे केलेली आहे. आणि ते गार्डन प्लॉट आहे, माझी त्याचा पूर्ण मॅप आहे, नकाशा आहे. ते गार्डन प्लॉटमध्ये अर्धी म्हणजे बहुतेक बिल्डिंग गार्डन प्लॉटमध्ये बांधलेली आहे. आणि आता नवीनच असा प्रकार झाला आहे का त्या बिल्डिंगच्या इथे बाहेर मी एक शाळेचा बोर्ड बघितला, तर मी व्हॉट्सअप ग्रुपवरती बऱ्याच ठिकाणी टाकला पण होता का इथे शाळा सुरू आहे का काय ते बघा जाऊन, कारण की लहान लहान विद्यार्थी तिथं गाडीतून उतरून जातात. तर गट शिक्षण अधिकारी यांची भेट घ्यायला गेलो तर ते भेटले नाही मला. मी फोन केला तर ते म्हणतो का मी लगेच तपासणी करतो, कुठेतरी एक सावळ्याला शाळेवरती कारवाई त्यांनी केली. तशाच प्रकारे मी सांगितलं का तुम्ही तात्काळ बघा आणि साहेब कारवाई करा. तर बोलू त्या शाळेला परवानगी आहे का नाही बघा साहेब बोललो. तर ते म्हणते ती म्हणतात शाळाच आहे का. तो बोललो साहेब मला तर माहीत नाही, बोर्ड लावला म्हणजे शाळा जाणार, विद्यार्थी उतरून जातात म्हणजे तिथे शाळा असेल किंवा काहीतरी असेल विद्यार्थ्यांचं. आणि एखादी बिल्डिंग जर अनधिकृत डिक्लेअर झालेली आहे तर तिथं जे काही गोष्टी आहेत त्या पण अनधिकृत जरी परवानग्या कुठल्या घेतलेल्या असतील त्यांनी तर त्या परवानग्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. गट शिक्षण अधिकारी यांना 3 वेळा मी कॉल केला तर ते अलिबागला 2 वेळेला होते, तेव्हा मी 100% कारवाई करतो. आता दिवाळीची सुट्टी लागली म्हणजे तिथे काय आता विद्यार्थी पण नाही कोणच नसेल किंवा ती शाळा तिथनं ते बोर्ड बीड काढतील ना बाजूला पण घेऊ शकतात, मला खोटं ठरू शकतात. तर मी GPS वरती आपला जो फोटो काढण्याचा हे असतो ते GPS फोटो काढलेले आहेत, व्हिडिओ काढलेला आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या बिल्डिंगवरती तात्काळ कारवाई करावी. और गट शिक्षण विभागाने CO मॅडमनी ती जी शाळा जी चालू आहे ती अनधिकृत शाळा कशी काय चालू आहे त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करावे, संबंधित बिल्डिंग तात्काळ काढण्यात यावी, ही माझी मागणी आहे. बिल्डिंगला नाव वगैरे असं काय नाही. तिथे साई मंदिरपासून 200 मीटर अंतरावरती आहे, शिवमंदिराच्या समोर. हां त्यांनी परवानगीसाठी त्यांनी पत्र न त्यांनी अर्ज दिला का ना हरकत दाखला मिळावा म्हणून. अमर तुकाराम मिसाल आणि महेश सुरेश विर्ले असं ह्या नावाने दिलता, व्यक्तीच्या नावाने दिलता अर्ज. पण त्यांनी ते म्हणजे जे ॲग्रीमेंट केलं ते चेंज केलं. ते म्हणते आमचं नाहीच आहे तिथं, आम्ही ॲग्रीमेंट चेंज केलं म्हणजे त्यांनी हातवरती केलं. आता तिथं कुठंतरी एक ऑफिस चालू आहे, त्यांच्या गाड्या वगैरे लागल्या असतात, ते त्या ऑफिसमध्ये असतात. आता ते त्यांचं आहे का कुणाचं ती पण तपासणी शासनाने केली पाहिजे. परंतु असं शाळेचे छोटे छोटे विद्यार्थी अनधिकृत बिल्डिंगमध्ये जर उद्या काय मोठा धोका तिथं काय बिल्डिंगचं काय झालं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं मुलांचं. किंवा मुलं शिकत असताना त्यांना जर कुठले कागदपत्र लागले ते जर मिळाले नाही तर त्यांचं भविष्यातलं किती मोठं नुकसान होऊ शकतं, हे जरा CO मॅडमने आणि कलेक्टर साहेबांनी बघावं. पुढचा मुद्दा आहे माझा धामोते गावातील खुले गावठाण. धामोते येथे गुरचरण जागेचा खुले गावठाण साठी पत्रव्यवहार करून मागील जे सरपंच होते त्यांनी ते खुले गावठाण झालं आहे, परंतु तिथं कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी कार्ड वगैरे त्या लोकांना मिळालेलं नाही, प्रॉपर्टी कार्ड देत नाही. BDOना विचारणा केली तर BDO म्हणतात का ते कलेक्टर साहेबच करू शकतात. मग ती पूर्णपणे शासकीय जागा आहे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही, त्यांना परवानगी पण काही देता येत नाही. तर तिथे ग्रामपंचायतचे सरपंचासहित 4 सदस्यांचे कुटुंबियांचे व स्वतःचे बंगले घरं तिथं आहेत. माझ्यावरती खोटी तक्रार त्यांच्यातल्याच एक सोमनाथ विर्ले यांनी केली होती. ती खोटी तक्रार केल्यामुळं मला कलेक्टर साहेबांनी पेपरची तपासणी नाही केल्यानं माझं सदस्यपद रद्द केलं. 1 वर्ष माझं सदस्यपद रद्द होतं. त्याच्यानंतर मी पुढे अपील केलं ना आयुक्त कार्यालयामध्ये, आयुक्तांनी तर निकाल बघितला पूर्णपणे. माझी भावाची जी जागा जे काय बांधकाम आहे ते शासकीय जागेत नाही, त्यामुळं मला परत त्यांनी सदस्यपद बहाल केलं. तर ज्यांनी तक्रार माझ्यावरती केली त्यांनी स्वतःच तिथं बंगला बांधला आहे, त्याच्या बाजूला त्यांच्या कुटुंबांचे घरं बंगले आहेत. आणि हे 5 सदस्य जर थोडीशी जरी त्यांना हे असेल तर राजीनामा द्यावा ना घरी बसावा. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून त्यांचे कुटुंबियांना ते राहतात. आणि उलट हा संजय विर्ले ह्या माणसाने रस्त्यासाठी तिथं मागणी केली, रस्ता मिळावा म्हणून पाण्याच्या टाकीच्याकडची. तर BDOनी त्यांना पत्रव्यवहार केला, उपोषणला पण बसले होते जिल्हा परिषदच्या समोर. तर CO साहेबांनी तसं सांगून आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं आणि पत्रक काढलं का ते पंचायतीने तिथं जे अनधिकृत बांधकामं जे आहेत रस्त्याच्या कडेला किंवा रस्ता करायची ती तात्काळ काढून टाकावी. या सरपंचांनी काय केलं असेल, अख्ख्या 204 लोकांना गावातील सगळ्यांना नोटीस देऊन टाकल्या का ही अशी बांधकामं संजय विर्ले यांच्या नावाने असाचा अर्ज केला आहे. संजय विर्लेंनी तुमचे काय कागदपत्र असतील ते सादर करा.
आता त्या लोकांनी मी माहिती घेतलं तर कुठलेच काय कागदपत्र सादर केले नाही, कुठल्याच परवानग्या त्यांच्यावरती नाहीत. मग माझं म्हणणं असं आहे, कलेक्टर साहेबांनी सरपंच महेश विर्ले व जे 4 सदस्य शासकीय जागेत अतिक्रमण करून राहतात त्यांचं पद तात्काळ 14 नुसार तात्काळ रद्द करावं अशी माझी मागणी आहे. तसा मी पत्रव्यवहारही करणार आहे कलेक्टर साहेबांना. परंतु कलेक्टर साहेबांनी स्वतःहून येऊन इथे बघावं, कारण की आम्ही पत्रव्यवहार किती करायचं, हे पत्रव्यवहार बघा, अख्खी माझी खोली भरले, इथं पूर्ण टेबल भरला आहे, एवढा पत्रव्यवहार केला आहे तरी कलेक्टर साहेब काय लक्ष देत नाही. आणि कलेक्टर साहेबांनी माझं पद रद्द करताना त्याच्यात काय मेन्शन केलं का विजय आधारेंनी भावाचं बांधकाम करण्यास प्रोत्साहन केलं, कुठली कारवाई त्यांनी बांधकाम काढण्यास केली नाही. तुम्ही सांगा, हे 10 वर्ष मी करतोय अख्खे पूर्ण बांधकामं काढण्यासाठी, तर मी कुठली केले ना असं होईल का कधी? आणि ती नेरळ पंचायतमध्ये माझ्या भावाची टपरी आहे, नेरळचे सदस्य नेरळचे सरपंच ते करू शकतात, मी तर तिथं जाऊन करू शकत नाही. मी शासनाला पत्रव्यवहार करत होतो का तुम्ही सर्व बांधकामं काढून टाका, परंतु जिल्हा परिषद नेरळ विकास प्राधिकरण आणि कलेक्टर साहेबांनी कुठल्याही प्रकारे अनधिकृत बांधकामं काढली नाही. 10 वर्षामध्ये कमीत कमी 500 अनधिकृत बांधकामं वाढलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आणि ते नुकसान आता भरून कोण देणार? तर माझी अशी मागणी आहे, ते ज्या बिल्डरनी ते बांधकाम केलं ते पंचायतच्या ग्रामसेवक आणि सरपंचांनी नाहरकत दाखला देण्याचा अधिकार नसताना नाहरकत दाखले दिलेत, त्यांच्यावरती तर गुन्हा दाखल करावा. आणि शासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी कुठली पाहणी न करता ज्या परवानग्या वगैरे दिल्यात किंवा जे झालेत बांधकामं ती काढण्याची कुठली कारवाई नाही केली तर त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे. आणि कलेक्टर साहेब आणि CO मॅडम, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मी 10 वर्ष याच्यासाठी भांडतोय, कारण की काय एखाद वेळेस माझा कोणतरी जीव घेईल, कोणतरी बिल्डर उठेल ना माझा जीव मारील, माझा जीव गेल्यानंतर माझी फॅमिली रस्ते होईल. तुम्ही आधीच त्याच्यावरती लक्ष द्या आणि ती जी काय अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या, ही माझी नम्र विनंती. असं आहे, आमच्या इथे एक रिसॉर्ट आहे डिस्कवरी रिसॉर्ट म्हणून. त्या डिस्कवरी रिसॉर्ट जेव्हा मी सदस्य म्हणून तिथं आलो तर त्यावेळेला त्यांची 37 लाख रुपये घरपट्टी बाकी होती. मी त्यांना फोनद्वारे विचारणा केली का बाबा तुमची घरपट्टी 37 लाख रुपये भरा, तर ते काय भरत नव्हते. आमच्या बॉडीने, मी त्या दिवशी मिटिंगला नव्हतो, त्या दिवशी असा ठराव घेतला का डिस्कवरी रिसॉर्ट हॉटेल जप्त करायचं. जप्तीचा ठराव घेतला ना, तर जप्ती अधिकारी माजी उपसरपंच आता सदस्य आहेत ते त्यांना केलं, तसा तो ठराव पण प्रोसिडिंगला आहे. हे पूर्णपणे त्यांचं असं आहे का समोरच्या माणसाला अशा प्रकारचं पत्रव्यवहार हे करायचं, ठराव वगैरे घ्यायचं ना घाबरवायचं, कारण की त्यांचे पूर्ण इव्हेंट सरपंचांच्या मिसेसचे वगैरे त्यांचे तिथे होतात. आणि आजच्या घडीला तिथे डिस्कवरी रिसॉर्टची घरपट्टी 47 लाख रुपये बाकी आहे. मी तिथं विचारणा केल्यानंतर ते बोलतात आम्ही पत्रव्यवहार केला आहे. मग जप्तीचा जर तुम्ही ठराव घेतला तर जप्ती का करत नाही? तर याच्यावरती पण गटविकास अधिकारी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण भेटलो आहे, CO मॅडमना पण मी भेटलो आहे या प्रकरणावरती, डिस्कवरी रिसॉर्टच्या पण आणि अनधिकृतच्या पण. तर त्यांनी मला पत्रव्यवहार करायला सांगितलं का तुम्ही पत्रव्यवहार करा. तर बोललो मॅडम माझं पत्रव्यवहार तुम्ही विजय आधारेच्या नावाने बघा. तुमच्या तत्कालीन COनी 3 COनी आदेश काढलेत. किरण पाटील साहेब आले तेव्हा तुम्ही होते इथं. किरण पाटील साहेबांनी पण ते बोलले का DP प्लॅन पहिला तयार करू आधारे, त्याच्यानंतर आपण या अनधिकृत बांधकामं काढू शकतात. मग तुमचा DP प्लॅन जर तयार नव्हता तर मग ही बांधकामं होऊन दिलीच कशाला तुम्ही? म्हणजे आता जे सर्वसामान्य कुटुंबियांनी जे काही तिथं घरं घेतलेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, तर ते नुकसानची भरपाई जिल्हा परिषदने द्यावी अशी माझी मागणी आहे. आणि डिस्कवरी रिसॉर्टवरती पण आपला उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी, गटविकास अधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करावी. तिसरं, नेरळ कचेले राज्यमार्गावरती मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत आणि हे सरपंच झाल्यापासून कोलारे ग्रामपंचायतमध्ये जास्त अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि सुरू पण आहेत. तर नेरळ कचेले राज्यमार्गावरती जोएब लोखंडवाला म्हणून नावाचे व्यक्ती होते, त्यांनी एक बांधकाम करायला घेतलं होतं. मागची बॉडी जी होती त्यांनी ते बांधकाम थांबवलं. मी त्यांना तसा पत्रव्यवहार केला तर ते बांधकाम थांबवलं होतं त्यांनी. आणि ते लोखंडवाला पण बोलले का मला बांधायचं नाही, माझं 10-12 लाख रुपये खर्च झाला पण मला कोणाला डुबवायचं नाही. त्यांनी ते सोडून गेले तिथनं. आता त्यांनी ती जागा विकली. ते आहे तिथे गार्डन प्लॉट आणि 40 फुटी रस्ता आहे. तर कोणतरी तिथे इसम त्यांनी सर्व्हिस सेंटर टाकलं आहे आणि पंचायत त्याच्यावरती कुठलीच कारवाई करत नाही. तर पंचायतच्या सरपंचांच्यावरती CO मॅडमनी तात्काळ कारवाई करावी का हे जे मागच्या बॉडीने जे थांबवलं होतं काम ते स्टॉप होतं, ते आत्ताचे सरपंच चालू कसे करून देतात आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे. दुसरा विषय आहे माझा, आता कोलारेच्या एंट्रीला आले असेल म्हणजे कोलारेमध्ये मी चिकार कामं मंजूर करून घेतली, स्वतः केली, ठेकेदारांकडून करून घेतली. पण माझ्या कोलारे गावचाच प्रमुख रस्ता अतिशय खराब आहे, तो तुम्ही बघितलेला असेल. तर सरपंचांना मी काय, कोलारे गावचा तो रस्ता आहे
तर रस्त्याचा एक सातबार आहे 9 गुंठ्याचा. सरपंचांना 2.5 वर्ष झाले मी मागणी करतोय ग्रामसेवकांना का तो रस्त्याची मोजणी करा. मोजणी केल्यानंतर ज्याचं कुणाचं त्या रस्त्यामध्ये अतिक्रमण झालं किंवा अनधिकृत बांधकाम ते काढून टाका. आणि तिथे माझी पण जागा आहे, माझ्या वडिलांच्या नावावरती जागा आहे तिथे. तर वडिलांनी एक अर्ज केला ग्रामपंचायतीला 25 दुकानगाले बांधण्यासाठी. तर ग्रामपंचायतीने त्याच्यावरती कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे 60 दिवसानंतर ग्रामपंचायतीने जर उत्तर दिल्यानंतर ती परवानगी दिली असं समजलं जातं. त्यामुळे तिथं आमचं जोत्याचं काम माझ्या वडिलांनी पेन्शनच्या पैशामध्ये केलं, पण पुढे पैसा कमी पडत असल्यामुळं ते काम तिथे थांबलं आणि पावसाला पण लागला. तर माझी अशी विनंती आहे गटविकास अधिकारी CO मॅडम यांना की तिथं सरपंचांना आदेश द्यावे की तिथली मोजणी करून घ्यावे ना, ज्याचं कोणाचं अतिक्रमण असेल ते तोडावं. आणि ते अतिक्रमण तोडल्यानंतर जर रस्त्यासाठी जागा कमी पडत असेल तर माझ्या वडिलांनी जे काही 25 गाले बांधतात, एक जोता बांधलंय, ते जोतं सगळं तोडून मी 10 फूट जागा आमच्या जागेतनं वडिलांना द्यायला सांगतो. ते CO मॅडमनी जरा लक्ष द्यावं आणि BDO साहेबांनी का ती मोजणी करायला. कारण की हा व्यक्ती जो आहे याला तक्रार करा, काही करा, कुठल्याही प्रकारे याला काहीच फरक पडत नाही. किती तक्रारी अर्ज करा, काहीच माझे एवढे तक्रारी अर्ज आहेत पाणी योजनेबद्दल, पाण्याच्या समस्येबद्दल, तरी कुठल्याही प्रकारे हा लक्ष देत नाही. आता पाण्याची एक कमिटी आहे, पाण्याची कमिटी स्थापन झाली, एकच मिटिंग झाली, पुन्हा पाण्याची कमिटीनी मिटिंग झाली नाही आणि त्यांनी बोलवली पण नाही. आणि स्वतःच तिकडे नळाचे कनेक्शन वगैरे कमिटीचा निर्णय घेत नाही, काय नाही ना काय, स्वतःच नळाचे कनेक्शन देत चाललं आहे. मग त्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असेल, मी तर डायरेक्ट बोलू शकत नाही का बा आर्थिक व्यवहार करत असेल किंवा, पण माझ्या अंदाजे आर्थिक व्यवहार होतोय तिथे. तर त्याची चौकशी गटविकास अधिकारी व CO मॅडमनी करावी. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, साई मंदिर नाका जो आहे नेरळ कलम राज्यमार्ग, साई मंदिर नाक्यावरती एक सर्व्हिस सेंटर आहे. सर्व्हिस सेंटर दीपाली गंद्रे यांच्या नावाने ती जागा आहे. आणि ती जागा 33 वर्षाच्या कराराने मुंबईच्या एका व्यक्तीला भाडेतत्त्वावरती दिलेली आहे. तर ते गृहस्थ वारले आणि तिथं एक कर्मचारी काम करत होता, बरकत अली बाजी. त्यांनी तिथे त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केलं, 3-4 गाले बांधले तिथे. आता ते गाले बांधले तर तुमच्यातलेच एक कोणतरी पत्रकार तिथे गेलते, त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं का हे सरपंच महेश विर्ले यांनी बांधायला सांगितलेत. तर आता विषय काय झाला, दीपाली गंद्रे यांची जागा भाडेतत्त्वावर दिले मुंबईवाल्यांना, बरकत अली बाजी यांनी तिथं दुकानचे गाले बांधले असं मला असं ऐकू आहे. पण सरपंच महेश विर्लेच बांधतात हे पत्रकारांच्या समोर त्या लेबरनी सांगितलं, म्हणजे तेच बांधत असतील. तो विषय असा झाला का तिथं आता त्यांची जागा असल्यामुळे ज्याची जागा आहे ते पोलीस स्टेशनला गेले, बिचारे त्या रडत होत्या, पण कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आता झाले काय, ग्रामपंचायतनी ते गाले बांधलेत त्याला घरपट्टी आकारणी केली बरकत बाजीच्या मिसेसच्या नावाने. आणि ती घरपट्टी आकारणी केल्यानंतर मला दाखवतो बघा, हे बघा हा असेसमेंट मी घेतला आहे. जागा दीपाली गंद्रे यांच्या नावाने आहे आणि भाडेतत्त्वावर मुंबईवाल्यांना दिले. त्यांचं पण तिथं काय हे नाही, ज्याच्या नावावर जागा आहे त्यांचं ते बाजूलाच राहिलं. पण बरकत अली बाजी यांचं काहीच नाही तिथं, त्यांच्या मिसेसच्या नावावरती. तिचं नाव इथं असेल ना, दीक्षा काय फरीदा बरकत अली बाजी, त्याच्यावरनं त्यांच्या नावावरती केली. आणि विशेष म्हणजे आता त्यांच्या नावावरती झाल्यानंतर एखादं कोण जर तुम्ही वगैरे गेले तर तिथं तुम्ही विकत घेऊ शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल बाबा माझी जागा आहे विकायची आहे माझ्या नावावरती आहे, तर तिथं नावं एकदम मार्केट संध्या कल्पेश विर्ले यांच्या नावावरती ही घरपट्टी झालेली आहे. म्हणजे त्यांचं काहीतरी विक्रीचा व्यवहार वगैरे झाला असेल, ते आता ते मी पेपर मागितले, पेपर मला मिळतील. पण तुम्ही सांगा, सरपंचांनी त्यांना नोटिसा पण दिल्या का ते बांधकामं काढून टाका म्हणून. सरपंच तिथं बांधतो असं तो लेबर म्हणतोय, मी ना तो कर्मचारी कुठं इथं घरपट्टीवरती इथं असेसमेंटवरती आहे ना इथं. म्हणजे 18 जुलै 2016चा जो शासन निर्णय आहे, अनधिकृत बांधकाम असो किंवा अतिक्रमण त्यांना कर आकारणी केली जाते. त्याच्याच विशेष एक बाब आहे का 2018 एप्रिल 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी CO मॅडमना सूचना दिल्या होत्या का कोलारे, नेरळ, ममदापूर या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये कर आकारणी करायची असेल तर उपअभियंता यांचं प्रमाणपत्र घेण्यात यावं. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्यांच्या बांधकाम परवानग्या आहेत त्यांचंच प्रमाणपत्र असेल, ते OC वगैरे
प्रमाणपत्र म्हणजे काय हे नक्की त्याचा उल्लेख नाही केला. एकही प्रमाणपत्र या तिन्ही पंचायतनी घेतलेलं नाही. त्यामुळं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यांना घरपट्टी अशा त्या 18 जुलै 2016च्या शासन निर्णयानुसार लावले जातात. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का 18 जुलै 2016चा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा, जेणेकरून अशा प्रकारे घरपट्ट्या लावून लोकांची दिशाभूल होणार नाही, फसवणूक होणार नाही. आणि याच्यावरती तात्काळ कारवाई पोलीस स्टेशनला पण त्या गेल्या होत्या. व्हिडिओ साहेब मला म्हणतात का तुम्ही प्रत्येक वेळेस बोलता पत्रव्यवहार करा, तर हे पत्रव्यवहार आहे आणि आपल्या पत्रकार परिषदेच्या मार्फत त्यांना सांगतोय का तुम्ही तिथं येऊन पाहणी करा, नेरळ विकास प्राधिकरणाने पाहणी करा, ते काय आहे ते काढून टाका पूर्णपणे अनधिकृत बांधकाम. पुढचा मुद्दा माझा आहे गार्डन प्लॉटमध्ये जी बांधकामं झालेली आहेत ते गार्डन प्लॉट अजूनपर्यंत नेरळ विकास प्राधिकरणाने पंचायतला हँडओव्हर केलेलं नाही. तर ते गार्डन प्लॉट पंचायतच्या ताब्यात देण्यात यावे, जेणेकरून तिथे जे रहिवासी राहायला आलेले आहेत त्यांच्यासाठी पंचायतच्या निधीमधून आम्हाला तिथे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करता येईल. ही माझी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्याकडं मागणी आहे. आता मी याच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात उपोषण करणार नाही. हे मी सर्टिफाय कॉप्या सगळ्या केल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमधनं, त्या मला भेटल्यानंतर मी हायकोर्टामध्ये याचिका जनहित याचिका दाखल करणार आहे. परंतु कसं आहे, माझी आर्थिक परिस्थिती तेवढी फारशी चांगली नसल्यामुळं मी जनहित याचिका आधी टाकली असती, पण जनहित याचिकेसाठी जो खर्च वकिलांनी सांगितला तो जास्त असल्यामुळं मी जनहित याचिका राखली नाही. परंतु मी आता जो काय खर्च होईल तो खर्च करायला हे करेल, मेहनतीने माझे पैसे जे कमवले ते तिथे खर्च करेल आणि हायकोर्टात याचिका दाखल करणार या सर्व संदर्भात. तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही कोणत्या एखाद्या प्रकारात अपीलात वगैरे केलेले आहेत का? तर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर कुठल्या एखाद्या प्रकरणात तुम्ही अपीलात केलेत का? कोर्टामध्ये कोर्टात नाही गेलो, आता नाही गेलो. सीओ मॅडमवर तुमचे जे आरोप आहेत, नेहा भोसले म्हणजे आता सीओ ज्या कार्यालयात त्या निष्क्रिय आहेत असं तुम्हाला म्हणता येईल का? नवीन सीओ मॅडमवरती माझे कुठलेही आरोप नाही आहेत. मी सीओ मॅडमना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही कारवाई करा. जे तत्कालीन जेवढे आहेत ते पूर्णपणे निष्क्रिय होते, त्यांनी फक्त पत्रव्यवहार केला. त्याच्यातले अभय यावलकर म्हणून जे सीओ साहेब होते त्यांनी ही पूर्णपणे व्हॉट्सअप मेसेजवरती पूर्णपणे कारवाई करायला घेतले. त्यांचा मी आभारी आहे, कारण की एवढे पेपर जे माझ्यापर्यंत पोहोचले त्यांनी ती कारवाई करायला घेतल्यामुळं. आणि आत्ताच्या ज्या सीओ मॅडम आहेत त्यांच्यावरती माझा कुठलाही आक्षेप नाही, कारण की मी त्यांची फक्त एकदा भेट घेतली. आता त्यांना पत्रव्यवहार त्यांनी करायला सांगितलं, तसा पत्रव्यवहार मी करणार आपल्या माध्यमातून त्यांना कळेल. आणि सीओ मॅडम स्ट्रिक आहेत असं मला बाहेरून समजलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात हे पण मला समजलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरती माझा कुठलाही आक्षेप नाही. केली असेल तर वेल अँड गुड. तुम्ही म्हणते चांगली गोष्ट. विद्यमान सदस्य मी CCTVचे फुटेज, आमची मासिक मिटिंग झाली 8/10/2025 रोजी. त्या मासिक मिटिंगमध्ये विविध प्रकारचे ठराव झाले. एक असा त्यांनी ठराव घेतला होता, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करणे व चौकाचं सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामनिधीतनं वर्कआउट वगैरे काढणे असा ठराव घेतला होता. त्यावेळेसचा तो ठराव प्रोसिडिंग काय मंजूर झालेली नाही. त्या याच्यावरती आमची चर्चा झालेली आहे. तो सविस्तर मुद्दा मी मांडेलच बाबासाहेबांबरोबर. बाबासाहेबां खूप महान आहेत आणि त्यांच्यावरती हा मुद्दा मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळे कागदपत्र माझ्या जेव्हा हातात येतील तेव्हा मी लोकांच्या समोर येईलच. परंतु मी CCTV फुटेजची मागणी केली तर मला रोज तिथं, मी सदस्य असून रोज फेरा मारतोय, रोज फोन करतोय, आज देतो उद्या देतो टेक्निशियन नाही. आणि टेक्निशियन माझ्या समोर आला आणि त्यांनी चिप काढली. आत्ता म्हणतोय 10 मिनिटात तुम्हाला देतो. टेक्निशियननी चिप काढली ना, त्याला बाहेर गेलं, त्याला फोन आला कोणाचा का मेसेज आला. टेक्निशियन अर्धा तास झाला मला गोल उत्तर देतोय. त्याचं पे येत नाही, त्याचं कार्ड रिडरच नाही, ते होतच नाही. बोललो करता काय नक्की, एक काम करा बोललो, मी सदस्य मला घरी पाठवून द्या. आणि तिथनं जाता सरपंचांची गाडी पण तिथं, म्हणजे सरपंच पण पंचायतमध्ये आले, त्या दुसऱ्या दिवशी CCTV फुटेजमध्ये पण दिसतील. तर मला थोडक्यात समजलं का सरपंच बोलले का ते त्यांनी अर्ज करा. अर्ज तर केलाच मी. तर सरपंच हे पूर्णपणे थांबवतात, म्हणजे कुठल्याही अर्जाला नीटचं उत्तर देत नाही आणि कुठल्याही अर्जाचं निकाली काढत नाही. आणि तुम्ही जे बोलता का डिस्कवरी रिसर्चची 20 लाख रुपये घरपट्टी मिळाली हे तुम्हाला जर माहीत झालं आहे तर मी ते आता जाऊन थोड्या वेळात माहिती घेईलच, तुम्हाला फोनद्वारे पण सांगेल. कारण की मी जेव्हा तिथं माहिती काढली तेव्हा मला तिथं पूर्ण नागरिकांच्या आमच्याकडे पण तक्रारी आहेत त्या रिसॉर्टबाबत, म्हणून त्याची आम्ही चौकशी. तिथं तुम्ही माहिती काढली तर कॉन्ट्रॅक्ट कुणाचे आहेत, तिथं सगळंच कोण इव्हेंट कुणाचे चालतात ते तुम्ही पाहू शकता.
आणि ठीक आहे कुणाचा वैयक्तिक भाग येतो इव्हेंट करणं काय करणं तो ज्याचा, पण त्याचा आभय काय एवढं 47 लाख रुपये. आणि आता पोरांची पगार लेट झाली, त्या पगारांचा एक मेसेज टाकला, लगेच तिसऱ्या दिवशी पगार त्यांची झाली. पण ती पगार होता तरी चेकवरती सही आधीची तारीख टाकायची आणि दाखवायचं काय, हे बघा 2 तारखेचा चेक होता, पण त्याचं पूर्ण मी स्टेटमेंट काढून दाखवील का किती पंचायतला पैसे जमा होते, किती काय होते ते. तर त्यामुळे तुम्हाला जर ती माहिती मिळाली 20 लाख रुपये काय मिळाले का काय, तर त्याची माहिती मी लगेच त्वरित घेतो. आणि 20 लाखच का मिळाले, डिस्कवरी रिसॉर्टचा मालक हा कोट्याधीश आहे, तिथं लाखो रुपयाची उलाढाल रोजची होते आणि 20 लाख रुपये घेतले. त्यांना शरम वाटायला पाहिजे, जप्ती करायला पाहिजे ते जागेवरती जाऊन लगेच. पण ते जप्ती करू शकत नाही, कारण की यानं तिथं कार्यक्रम ठेवायचे, विकत असतील का फुकट ते त्यांना माहीत नाही. तिथले अख्खे सगळे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याच मार्फत चालतात. हां पैसे आता पुढची भूमिका माझी याचिका दाखल केल्याशिवाय मला आता पर्याय दिसत नाही, कारण की परत आपण उपाशी बसायचं 4-4, 5-5 दिवस ते येतात जातात, काय नीटचं उत्तर देत नाही. तर त्यामुळं मी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करेल मी आणि मग तसं कोर्टात जाईल. अजून एक प्रश्न असा आहे की इकडं असं म्हणजे विरोधकांचा आम्ही चांगली कामं केली, विकास केलेला आहे, मात्र कोणातरी कुठून तरी चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी इथं कोल्हारे पंचायतमध्ये करोडो रुपयाचा निधी मंजूर केला. त्याच्या आधी सुरेश भाऊ लाड साहेब व सुधाकर घारे यांनी त्यांच्यापेक्षा त्यांच्या त्याच लेवलचा निधी मंजूर केला होता. आणि त्यांनी त्या टायमात कामं जी केलेली आहेत ती कामं तुम्ही प्रत्येक काम चला माझ्याबरोबर तपासा. प्रत्येक काम मी उपोषण जसं कधी उपोषणात मागणी केली का ते रस्त्याचं काम होतं, उपोषणात मागणी केली बस स्टँडचा रस्ता असेल, तुमचा मॉर्निंगच्या इथला लक्ष्मी आर्चिट ते मॉर्निंगपर्यंतचा रस्ता असेल, स्वागतच्या इथला रस्ता असेल, स्टुडिओ हायपायच्या इथला रस्ता असेल, म्हणजे बहुतेक प्रमुख रस्त्यांचे बहुतेक काँक्रिटीकरण हे सुरेश भाऊ लाड साहेब व सुधाकर घारे उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून झाले. तसेच आमदार साहेबांनी निधी मंजूर केला, पण तो निधी मंजूर केल्यानंतर जे ठेकेदार काम करतात ते एका महिन्यात ते खराब होतो. आमदार आपलं निधी मंजूर करण्याचं काम करतात, पण आमदारांचं त्यांच्यावरती ठेकेदारांचे अंकुश पाहिजे का बाबा नीट काम करण्याचं तुला परत ठेकाण्यानं काय तू घेऊ पण नको. पण ते याला माहिती आहे, मी स्वतः फिरतो, केलं नाही तर एका महिन्यामध्ये रस्ता फुटला, केलं नाही तर एका महिन्यामध्ये रस्ता फुटला. बस स्टँडचं काँक्रिटीकरण यांनी तक्रार दिली बस स्टँडच्या काँक्रिटीकरणाबद्दल, तर यांना तक्रारदारी ज्या दिवशी अर्ज दिला त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच काही कोर कटिंग केली. ठेकेदाराला माहीत असतो का कुठं कॉन्क्रीट जास्त आहे कुठं कमी आहे, तिथंच कोर कटिंग केल्यानंतर ते जास्तच निघणार. तुम्ही तक्रारदाराला न्या ना पाठी, तक्रारदाराला नेलं नाही आणि त्या ठेकेदाराला क्लीन चिट दिली. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा माझा बोलण्याचा राहिला का ज्या ठेकेदार ते बस स्टँडच्या रस्त्याचं काम करतं त्याच्यावर निकृष्ट दर्जाचा आरोप यांनी केला आहे, तोच ठेकेदार कोल्हारे ग्रामपंचायतचं काम करतं आहे. कोल्हारे ग्रामपंचायतचं दुरुस्तीचं काम काढलं गेल्या वर्षी जूनमध्ये, त्याचं हे केलं प्रशासकीय मान्यता आणि त्याची वर्कआउट झाली एप्रिल 25ला, 24 एप्रिल 2025ला वर्कआउट झाली. आणि सरपंचांनी 8 महिने आधीच पंचायत तिकडे नेऊन ठेवली भाड्याच्या घरामध्ये. उलटे ही सरपंचांची कारवाई व्हायला पाहिजे का 8 महिने आधी तो तिकडून तर तुम्हाला 15,000 रुपयाप्रमाणे ती काहीतरी भाडं ठरलं आहे, ॲग्रीमेंट पण मी वाचलं आहे. तर सरपंचांनी 8 महिने अगोदर पंचायत तिकडे कशाला नेली. त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा का सरपंच महेश विर्ले याच्यावरती पूर्णत्वाचा दाखला दिला म्हणून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व सरपंचावरती 420चा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्यांना सत्र न्यायालयाने जामीन त्यांचा फेटाळला, मुंबई हायकोर्टाने जामीन फेटाळला, त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन जामीन मिळवला. तोपर्यंत तिथं नाक्यावरती फिरतात, ते सह्या करतात कागदपत्राच्यावरती, त्यांच्यावरती कुणीच कारवाई केली नाही. मग याच्या मागचा आका कोण. जर असे सरपंच जर असतील 420चा गुन्हा दाखल झाला तरी राजरोज फिरत असतील तर मग हे पंचायतची पुन्हाच वाट लावणार, बरोबर आहे का नाही. कारण की सरपंचांनी 420चा गुन्हा दाखल झालेला असताना पण तिथं फिरतात इकडून तिकडं, आम्ही बघतोय. आणि पत्रकारांना पण तुम्हा पत्रकारांना पण काही खाजगीत माहीत होतं, काही पत्रकार मला बोलले, पण मी का बोलू शकत नव्हतो का माझ्या त्या जामीनमध्ये हे होतं का व्हॉट्सअपवरती किंवा याच्यावरती तुम्ही काही बोलू नये असं ते एक मुदत होती. त्यामुळे मी डायरेक्टली बोलू शकलो नाही, तर मी बोललो तर त्यांना डायरेक्ट उचलायला लागले असते. 420चा गुन्हा दाखल झाला आहे आणि तो माणूस मोकाट फिरतोय, म्हणजे हे कोणतरी कोणाचा तरी मोठाच हात असणार ना मागे. तर कुणाचा तो हात आहे तो पण तुम्ही शोधा पत्रकार बंधूंनी, मी तो शोध घेतोय त्याचा. आणि हां दुसरी गोष्ट, जामिनाच्या आदल्या दिवशी पंचायत जी उघडली होती 24 तारखेला, 24 एप्रिलला पंचायत रात्री उघडली जी होती, 25 तारखेला यांचा जामिनावरती सुनावणी होती. अटकपूर्व जामीन हायकोर्टामध्ये त्यांचा होता आणि त्याची सुनावणी 25ला होती ना. 24 तारखेला मध्यरात्री यांनी हे पंचायत उघडली म्हणतात काय का आमचं पाकिट पडलं. तर आता ते कर्मचारी जे आहेत ते खूप दबावामध्ये असतात
जसं सरपंच किंवा कोणी सदस्य सांगेल तसं ऐकतात. पाकिट रात्री 11 वाजता कोण शोधायला जातं का? 11 वाजता तिथं आणि तुम्ही 12-1 वाजता काहीतरी पत्रकार तिथं पोचले. तर हे कुठेतरी पेपर यांनी मला तर ते ठराव दिलेलं नाही त्याच्यात. पूर्णत्वाचा दाखला ना त्याची ती आउटवर्डची कॉपी दिली मला याच्यामध्ये माहितीमध्ये. म्हणजे यांनी हे पेपर घाल करण्यासाठी, पेपर घालवण्यासाठी, मनमानी कारभार करण्यासाठी पंचायतीतनं धामोत्याला घेऊन गेलेत. आणि पंचायत तुम्ही जाऊन बघा, ठीकठाक होती, रंगरंगोटी केल्यावरती ते झाली असती. ते इंजिनियरची पण चौकशी लावा का त्यांनी कशी पाहणी केली आहे, दुरुस्ती काय करायला लागेल काय नाही. लाद्या चांगल्या असतील, लाद्या पण काढून टाकल्या. हे चुकीचं आहे ना. म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी स्वतःच्या गावात त्यांनी पंचायतीकडे नेऊन ठेवले. तर ती पंचायतीचं काम पण 1 दिवस चालू करतात, 1 दिवस बघत. आता 1 दिवस चालू केला, 5 दिवस बंद. म्हणजे मी तिथं गेलो, सांगितलं डी ना का लगेच येतात, थोडंसं हे करतात, परत बंद. म्हणजे त्यांना निवडणुकीपर्यंत पंचायतीकडे आणायची नाही असं तरी त्यांचं निश्चित हे दिसतंय. त्यामुळं गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ ठेकेदारावरती कारवाई करावी. ठेकेदारांनी पत्र दिलं आहे मुदतवाढीचं. त्या मुदतवाढीमध्ये पण यांचं कागदोपत्रामध्ये एवढं खेळवतात ना, कलवतो, वरती आपण पाठवू, आणि वरचे म्हणतात का आमचा काही संबंध नाही, ग्रामपंचायत तुमची मुदतवाढ देऊ शकते. म्हणजे वेल काढू पाना काढायचं काम करू चालू याचा. तर त्याच्यावरती पण लक्ष देऊन गटविकास अधिकारी साहेबांनी तत्काळ कारवाई करावी सरपंचांच्यावर. ठेकेदाराला सरपंच पाठीशी घालतात. ग्रामपंचायतचं लादी बसवण्याचं काम झालंय आणि मध्ये त्यांचं हे असेल पार्टेशन आणि कलरिंग. 5 लाखाचं काम आहे ते. माझ्याकडे पूर्ण पेपर आहेत. 5 लाखाचं काम आहे. मुदत 1 महिन्याची होती. मुदत कधी संपून गेली? एप्रिलला हे केली, मेला मुदत संपली. 1 महिन्याची मुदत होती. पण ते त्यांचा एक, मी सांगतो का, मी कामात ते बघतो तर टेक्निकली प्रॉब्लेम झाला असेल. 1 महिन्याची नसते मुदत, 3 महिने ते 6 महिने असते. त्यांची ॲक्च्युली कागदोपत्री मुदत संपले. त्यांनी मुदतवाढीसाठी पत्र टाकलं. मुदतवाढ त्यांना भेटली का तोपर्यंत ते काम करत राहणार. त्यांना मग कोणच रोखू शकणार नाही, असं होणार. हा, इलेक्शनपर्यंत नोव्हेंबर-डिसेंबरची मुदत टाकली त्यांनी, डिसेंबरपर्यंत. आणि संजय विल्ले यांनी त्याचा अर्ज पण केला त्याच्यावरती. ग्रामपंचायत शिफ्टिंग केली, रात्री चालू ठेवली, त्याच्यानंतर अर्ज केला आपण. विचारलं ना, मला ते म्हणतात तुम्ही 2 वेळेचे लेखी पत्र द्या. तो साहेब माझी लेखी पत्र विजय हजारेंचे किती पत्र आहेत ते बघा. अजून लेखी पाहिजे देतो मी तुम्हाला लेखी. म्हणजे मी सदस्य म्हणून तोंडी सांगतो त्यांना लेखीच पत्र पाहिजे. पण आहेत गटविकास अधिकारी चांगले याचे आहेत, कारण की त्यांनी कारवाई करण्याचं एक पत्र दिलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई नाही केली म्हणजे सरपंचांच्यावरती ती पण कारवाई झाली पाहिजे का वेळेत कारवाई नाही केली म्हणून. नाही विचारेल ना त्यांना. हां हां, नाही त्यांनी दिलं ना PDF. काय पत्रक दिलं? पत्रक दिलं, दाखव तुझ्या याच्यात पत्रक आहे ना, तुझ्या याच्यात पत्रक आहे ना, पत्रक दिलं आहे ना. त्याच्यावरती त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे 10 जणांची नावं आहेत काहीतरी, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी. हे बघ, हे पत्र पंचायतच्या बाबतीत पण त्यांनी नाराजी दाखवले का 8 महिने आधी तुम्ही कशी नेली. तर आता हां, BDOनी त्याच्यामध्ये का तुमची प्रशासकीय मान्यता जूनची का जुलैची असं काहीतरी आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही एप्रिलमध्ये वर्क ऑर्डर करता. म्हणजे ही हां वडलं त्याच्यामध्ये. ताशेरे काय वडलं ते तुम्हाला वाचून पण दाखवतो. CCTV पण काल लेट लावले एवढे, शिफ्ट केल्यानंतर 3-4 महिने CCTV लावले ना. छतमध्ये तो इकडं ग्रामपंचायत कोलारे यांनी आपले सध्या स्थितीत कार्यालय, पूर्वीचे कार्यालय दुरुस्ती करण्याचे उद्देशाने लक्ष्मी आयकॉन शॉप नंबर 6 नेरळ कलम रस्ता, आता इथं त्यांचं मिस्टेक झालं, कोलारे केलं आहे, धामोदेकरला होता, कोलारे ता कर्जत येथे दिनांक 25/9/2024 पासून भाड्याचे जागेमध्ये सुरू केल्याचे दिसून आले. धामोते येथील तत्कालीन ग्रामपंचायत कार्यालय, धामोते नव्हतं बाबा तिथे, कोलारे पाहिजे होतं, कोलारे येथील असं कार्यालय दुरुस्तीच्या कामाची तांत्रिक मान्यता जुलै 2024 अशी असून सदर कामाचे कार्यारंभ आदेश श्री जयेश बालू डायरे अंतरट वरेडी यांना दिनांक 8/4/2025 रोजी दिल्याचे दिसून येते. म्हणजेच ग्रामपंचायतीने तांत्रिक मान्यता मिळून सुद्धा केवळ कामाचे कार्यारंभ देण्याकरता 9 महिन्याचा विलंब केल्याचे, तसेच आज तागायत कार्यालयात दुरुस्तीचे काम सुरू नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हे 24 एप्रिलचं आहे, त्यावेळेस कामच चालू केलं नव्हतं, दिसून येत आहे. याबाबत खुलासा सादर करण्यात यावा
असं ह्या इथपर्यंत लिहिलं म्हणजे याबाबत 7-8 महिने याचा प्रस्ताव ठराव कधीच आहे? ठराव बिराव सगळं आहे ते. 1 मिनिटात काढतो मग आपल्याकडे असेल. ठराव कधीच आहे याचा? ठरावाशिवायचं काम प्रस्ताव करूच शकत नाही. हा बघा, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती करणे, त्याची ही प्रशासकीय मान्यता आहे. ग्रामपंचायत आधीच गेली होती. ती आधी ठराव त्याचा आधीच आहे, कधीच आहे. ठराव कुठल्या वर्षातला आहे? 2024चा. तुझा वाद झाल्यानंतरच ती हलवली ना. हा, माझं सदस्यपद रद्द केलं आणि लगेच 1 महिनाभरात 1 मिटिंगला मी फक्त होतो. त्यात माझं सदस्यपद रद्द आलं, तर ती पण तहकूब झाली म्हणून त्या मिटिंगला जाता आलं मला. आणि त्या माझं सदस्यपद रद्द झालं, लगेच त्यांनी तिकडे घेऊन गेले. तिकडे स्थलांतर म्हणजे त्यांना 1 वर्षभर पूर्णपणे घोटाळेच करायचे होते आणि ते घोटाळे त्यांनी केलेले आहेत. ना हरकत 24 मध्ये हलवली. हा, घोटाळे केलेत त्यांनी. ना हरकत दाखले CO साहेबांचं पत्र असताना सुद्धा ना हरकत दाखले देण्याचं काम केलेलं आहे. ना हरकत दाखला देण्याचा ग्रामपंचायतला अधिकार नाही. बंदच तसं केलंय ना आपल्या प्राधिकरणाने. हां, बंदच केलं आहे. पण तरी पण त्यांनी 19 ते 20 दाखले दिलेले आहेत तिथं. ते माझ्याकडे ते पण आहेत. ठरावच आहे ना. हां, तर प्राधिकरणाला अधिकारच नाही. तिन्ही ग्रामपंचायत. 19 ठराव दिलेत. आणि त्यांचं पत्र आल्यानंतर 5 ते 7 ठराव दिलेत CO साहेबांना. त्याच्या आधीच पण 2020चं पत्र आहे CO साहेबांचं. आणि तुमची मासिक सभेवरचा ठराव हे जे ग्रामपंचायत दुरुस्ती बाबतीतचा जो आहे, तो बघायला लागेल, कारण की तो माझ्याकडं ठराव मेन आहे ना. तो कधीचा आहे? 24 आहे. 24 चा कितव्या महिन्यातला आहे? एक कितव्या मिनिटावर. महिन्याची मासिक सभा आहे? हजर सदस्य किती आहेत? उपस्थित प्रश्न कुणी केलाय? ठरावात असेल ना. सूची वगैरे आहे. तुमच्या अनुमोदक कोण असेल ना. आणि त्या तारीख असेल ना. त्याचं इतिवृत्त असेल ना. सदस्य त्याला इतिवृत्त मिळत असेल. नाही, इतिवृत्त देत नाही. मी माहिती अधिकारात माहिती मागवले. हे बघा, माहिती अधिकारात मी माहिती मागवली तर मला अर्धवट माहिती दिली. तुम्हाला मिळत नाही म्हणजे आणि रोज ते सांगतात का आज देतो, उद्या देतो. सदस्यांना पण माहिती देत नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? हे बघा, हे पत्र दिलंय, अर्धी माहिती दिली आणि त्या पत्रात दिले का दुसरी माहिती जी आहे पुढील ती 4-5 दिवसात देतो. या गोष्टीला आता 3 महिने झाले. आणि मी गेलो तर मला रोज सांगतात केली झेरॉक्स आता करतो, हे करतो. तर मी आता त्याच्यात अपिलामध्ये जाणार आहे. ग्रामपंचायत अधिनियमाचा नमूद आहे की तुम्हाला इतिवृत्त देणं अनिवार्य आहे सदस्यांना. ठरावाची प्रत पण आहे ती. तुम्ही फक्त ते घेतलं ना, ठरावाची नक्कल ही बघा. 8/7/2024 वर्ष. हा, वर्ष आलं. आणि त्याची प्रशासक वर्षामध्ये ग्रामसेवक किती वाजता ठरावाच्या आधी नाही, ठरावाचा नाही. ठरावाचा विषय असतो. ठराव घेतल्यानंतर इस्टिमेट म्हणतं. इस्टिमेट म्हणण्यासाठी आणि त्याच्यात पण महत्त्वाची आणखी एक गोष्ट का इस्टिमेट म्हणण्यासाठी पंचायतमध्ये निधी लागतो. निधी आहे का नाही, निधी तरतूद आहे का नाही ते पण नाही. आता जोपर्यंत काम मंजूर होत नाही तोपर्यंत याने हलवूच नाही. वर्क ऑर्डर जोपर्यंत होत नाही, हा, वर्क ऑर्डर येत नाही तोपर्यंत हलवायचं नसतं. व्हिडिओने तसं पत्र दिलं ना ग्रामपंचायतीला, तुम्ही हळवली कशी काय ग्रामपंचायत? आणि त्या वाचून दाखवलं ना तुम्हाला पत्र. पण सरपंचाने ते पण कारवाई कुठली नाही, त्यांना अहवाल पण पाठवला नाही. TS जुलै 2024 जुलै 2024 ठरावाच्या महिन्यात आहे. जून महिन्यातला ठराव आणि TS जुलैमध्ये. नाही, ठराव पण इथलंच आहे 8/7 7व्या महिन्यात आहे. जुलैचा ठराव घेतलाय 6/7/2024 6 तारखेचा आहे. म्हणजे तो होऊ शकतो का 6 तारखेला हे केल्यानंतर, पण जुलै 2024चा आहे. आणि वर्क ऑर्डर काढली 1 वर्षात, म्हणजे 10 महिन्यानंतर. आणि पंचायत 8 महिने आधीच नेऊन ठेवली तिकडं. हळवली 8 महिने नाही, अगोदर. हलवू शकत नाही. हलू शकत नाही. त्यामुळं ही पत्रकार परिषद जर CO मॅडम आणि हे बघत असतील गटविकास अधिकारी, तर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. कुठल्या महिन्यात ग्रामपंचायत तिथे गेल्या? ग्रामपंचायत गेली आपली 10व्या महिन्यामध्ये, ऑक्टोबरला, गेल्या वर्षी 24. ऑक्टोबर 24ला ग्रामपंचायत गेली ना, पण 24 मार्चला परत CCTVच नव्हती. आणि आता मी अर्ज केला तर मला CCTV देत नाही फुटेज. म्हणजे किती अनागोंदी कारभार आहे तिथं. स्पेशल ऑडिट लावून CO मॅडमनी गटविकास अधिकारी
स्पेशल ऑडिट लावा अशी माझी मागणी आहे. स्पेशल ऑडिट करावं तिथं, म्हणजे किती घोटाळे अजून बाहेर येतील. कारण की मला ती माहिती देत नाही वेळेवरती. कारण की परत माझ्यावरती पण एक कलम 39 कारवाईचा त्यांनी प्रस्ताव पाठवला आहे याचा. तो पहिली पण खोटी केस टाकली, आता पण तसं हे केलं. ते खोटं का खरं कलेक्टर साहेब हे करतीलच. त्याचं म्हणणं आहे का हा नसेल तर बरं होईल, म्हणजे मी घोटाळा करायला मोकला. आणि घोटाळे केलेले आहेत, म्हणजे मी कुठले खोटेपिटे आरोप करत नाही. स्पष्टपणे तुमच्या समोर आहेत, सगळे पेपर तुम्हाला दाखवलेत. आणि त्यांनी माझे हे घोटाळे खोडून दाखवायचे. अजून एक प्रश्न, तुम्ही भाजपमध्ये आहेत आणि ते शिवसेनेचे एकाच युतीमध्ये एकाच याच्यामध्ये, उलट मुख्यमंत्री तुमचा आहे. तुम्हाला 2 वेळा तुमच्यावर कारवाई झाली, मग शिंदे गटावर का नाही? ग्रामविकास मंत्री पण तुमचं आहे. नाही साहेब, कसं आहे माहिती आहे का, मी माझ्या वरिष्ठांना अद्यापपर्यंत अशा या फालतू गोष्टींच्यासाठी बोलत नाही. फालतू हां नाही विषय नाही त्याचा विषय काय होतो, त्याचा भ्रष्टाचार. मुख्यमंत्र्यांना पण पाठवलं, मी स्वतः भेटणार आहे मुख्यमंत्र्यांना, रवींद्र चव्हाण साहेबांना स्वतः जाऊन भेटणार. आता एकदा यांची भेट घेतली आमच्या, म्हणजे भाऊंची वगैरे. ते नाही म्हणजे कसं माहिती आहे का, फालतूक म्हणजे कसं चुकून नाही झालं असेल, पण विषय असा आहे का आपल्या वरिष्ठांना सांगायचं आणि कुठेतरी कारवाई करायला सांगायची, ती ही फालतू गोष्ट आहे. मतांतराच्या काळात तुम्ही भाजपचे वरिष्ठ नेत्यांना पण घेऊन हा भ्रष्टाचार काढण्यासाठी तुम्ही बसले होते पत्रकार परिषद. काय म्हणायचंय, तुम्ही आज एवढा वर्ष हा लढा चालवलाय स्वखर्चातून. त्यावेळी राष्ट्रवादीत होते, आता तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, भाऊंबरोबर दिसल्या आणि आज भाऊंना तिथे मान सन्मान आहे माजी आमदारांना, आणि तुम्ही त्यांचे एकदम जवळचे आहात. तर हा लढा जो तुमच्या एवढ्या वर्षाचा आहे, तर तिथे तुम्ही हा विषय मांडायला पाहिजे. नाही, हा विषय माझे पत्र तर गेलेलेच आहेत. उपोषण 8 केले, उपोषणाच्या मार्फत पेपर सगळे पोच झालेलेच आहेत. आता प्रत्यक्ष त्यांना भेटणार मुख्यमंत्री साहेबांना. आणि तुम्ही जे भाजपचं वगैरे म्हणजे बोलता ना, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, कट्टर आहे, भाऊंच्या बरोबर गेलेलो आहे. ज्यावेळेस मी राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस पण आंदोलन करायचो. असं नव्हतं का राष्ट्रवादीत होतो, तो विषय आमचा नाहीये. आमचं म्हणणं काय आहे की आज तो तुमचा एवढ्या वर्षाचा 3, 4, 5 काय 7 वर्ष झाली तुम्ही लढताय आज स्वखर्चातून, बरोबर आहे. आज प्रत्येकाला तुम्ही तोंड दिलेली आहे, तुमच्यावरती वाईट हां झालं ना. तुम्ही बघितलं पंचायतमध्ये माझे होते पण. आता त्या विषयातून आज एवढा मोठा जर विषय आहे आणि आज सत्ताधारी आणि मुख्यमंत्री तुमचा आहे पक्षाचा, आणि ज्या यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही त्या पक्षात गेले, त्यांचा तिथे मान सन्मान आहे. ते त्या फादर बॉडीमध्ये आज सदस्य याच्यात चांगल्या याच्यावरती आहे. तर तुम्ही तो विषय का मांडून त्याला मार्ग लावा ना. ग्रामविकास मंत्री तुमचा आहे. नाही आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच मी इथं सांगतोय का मुख्यमंत्री साहेबांनी हे पत्रकार परिषद बघत असेल तर तात्काळ कारवाईचे आदेश द्यावे. आणि हे सगळे पेपर घेऊन मी मुख्यमंत्री साहेबांकडे जाणारच आहे. नाही जाणार, मुख्यमंत्री साहेबांकडे पण जाणार आणि कोर्टात पण जाणार, याचिका पण दाखल करणार. कोर्टात तो तुमचा असल्यानंतर तुमचा तो वैयक्तिक न्यायासाठी तर तुम्हाला तो मार्गच आहे. परंतु सरकार आपलं आहे, सरकार तुमचं नसतं तर तुमचा तो पर्याय ठीक आहे. हा मेन विषय आहे ना. नाही महसूल मंत्र्यांचा पण नंबर मला भेटलेला आहे. महसूल मंत्र्यांना पण मी व्हॉट्सअपद्वारे हे सगळी माहिती देणार. त्यांनी सांगितलं व्हॉट्सअपद्वारे, महसूल मंत्र्यांनी एका न्यूज चॅनल सांगितलं की माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती काय असेल तर तुम्ही, तर हे पूर्ण पेपर त्यांना मी व्हॉट्सअपद्वारे पाठवणार आणि मुख्यमंत्र्यांना जाऊन मंत्र्यांना भेटतो. मी भाऊंशी चर्चा करतो आणि तसा. अजून एक प्रश्न शेवटचा, म्हणजे माझा बाकी करायचं एक सर्वसामान्य म्हणून जनतेने ऍक्च्युली खरं बघायला पाहिजे ते अशा आवाज उठवणं, यामागे आपणच आवाज उठवत आहे सातत्याने, काय कारण काय? नाही कसं आहे माहिती आहे का, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. 2015 पासून मी हे जसं माझ्या लक्षात आलं तशी मी प्रत्येक पत्रव्यवहार करते. 2015, 16, 17, 18, 19 असे 10 वर्ष दरवर्षी अनधिकृत बांधकाम वाढतात. आणि बाहेरून जी लोक येतात मुंबईवरनं किंवा बाहेरची लोक जे फ्लॅट घेतात त्यांना काहीच माहीत नसतं. पंचायतचा नार्क दाखला अशा प्रकारचा बघितला, असा असतो नार्क दाखला, असा बघितला का ते हे सांगतात का ही पंचायतची परवानगी आहे, तुम्ही फ्लॅट घ्या. स्वस्तात फ्लॅट देतात ना लोक, स्वस्त असेल तिथं पहिलेच घेतात. ते फसतात. ते फसू नये काय, कोण सोनं नाणं विकून, कोण जागा विकलेली असते, कोणी काय केलेलं असतं, कोणी नोकरीच्या सर्व्हिसचे पैसे पूर्ण टाकून फ्लॅट घेत असतं. आणि आता मी जे प्रकरण म्हणजे चालू आहे याच्यात जर नुकसान तोडाची कारवाई झाली तर मोठ्या प्रमाणात कुटुंबांचं नुकसान होणार आहे. आणि अजून पण ते मोठे म्हणजे अनधिकृत बांधकाम वाढू नये म्हणून मी सतत प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या जीवितात पण धोका होऊ शकतो. तर माझ्या जीवितात जर धोका झाला
तर याला सर्वस्वी अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर आणि जे कोणी प्रशासन कारवाई करत नाही ते असतील, या माध्यमातून मी सांगतो. नाही पण आज तुम्ही जवळजवळ 14 हे काढलेले आहे. 84 नाही, आता ते कमीत कमी 300 पर्यंत गेलेत. त्या अगोदर सुरुवातीला हा, 84 होती. त्याला नोटीस पण आल्या. आज जर त्यांना बाहेर काढणं किंवा तर ते पण रस्त्यावर जाणार ना, त्यांनी आज सगळं एवढं हे केलेलं आहे. त्याचा विचार आपण केलेला आहे. विषय असा आहे का 10 वर्षापासून जे सांगतो मी त्यावेळेस कमी बांधकाम होती. जर 10 वर्षापासून सांगतो तर प्रत्येकजण म्हणतो का काय होणार आहे, काय होणार आहे. मग त्यांचं नुकसान त्यांनीच स्वतःच्या हातात करून घेतलं आहे. का विजय आधारित सांगतोय, मेसेज टाकतोय, बोलतोय, तरी पण लोक ऐकायला तयार नाही. मग त्यानं त्याची सजा, त्यानं शिक्षा ती भेटणारच. फक्त माझं असं का ज्याची बांधकाम परवानगी आहे, ज्याची बांधकाम परवानगी आहे त्याने बिल्डरनी त्याची पूर्णपणे आणि शासनाने जी परवानगी दिली त्यामुळे त्याची भरपाई द्यावी. आणि ज्याची काय परवानगी नाही ते पूर्णपणे बिल्डरकडून वसूल करून घ्यावे. पण या सगळ्यावरती जसं बघायला गेलं तर अंकुश नेरळ विकास प्राधिकरणाचा सुद्धा आहे. नेरळ विकास प्राधिकरणाची सगळ्यात मोठी भूमिका आहे. म्हणजे स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा काय, त्या सगळ्यापेक्षा नेरळ विकास प्राधिकरण महत्त्वाचं आहे. हा नेरळ विकास प्राधिकरण या सगळ्यामध्ये पुढे येत नाहीये, याबद्दल काय सांगाल? नाही, नेरळच 80% अनधिकृत आहे, तर ते कसे काय येतील पुढं? नेरळच 80%. डीपी प्लॅन सुद्धा त्यांनीच बनवला होता किंवा त्याच्यावरती आता ते काय हरकती घेतल्यात वगैरे? नाही, डीपी प्लॅन त्यांनीच बनवला असं नाही. डीपी प्लॅन हा किरण पाटील साहेब CEO जेव्हा माझी मीटिंग झाली त्यांच्याबरोबर, आमची म्हणजे पूर्ण याची नेरळकरांची, आणि मला त्यांनी लेखी पत्र दिलं, त्या मीटिंगमध्ये त्यांनी ते पाहिल्यानंतर तो डीपी प्लॅनला सुरुवात झाली. डीपी प्लॅन इतर कुणाच्या मुलं नाही, तर मी तो संघर्ष करतोय ते कागदपत्र बघून तो डीपी प्लॅन. तर त्यानं मी बोललो का डीपी प्लॅन जर साहेब जर नव्हता तर मग तुम्ही बांधून दिलात कशाला? आता डीपी प्लॅन केल्यानंतर रस्ता कुठे असेल, कुठल्या बिल्डिंगमधून घुसेल, कुठे जाईल, ते कसं हे करणार? तर ते म्हणतात ते आमचं काम आहे, आम्ही बघू, तुम्ही तुमचं हे केलेलं ना, मी आहे खुर्चीत त्याच्या आधी तोडून टाकेल. पण ते बदली झाले. आता नव्याने जे आले CEO मॅडम, त्यांनी एक केलं का, टेंडर केलं ते याचं व्यापारी संकुलचं टेंडरला गेलं म्हणजे ते कुठेतरी मार्गी लागतंय काम. आणि दुसरी आणखी एक विषय बोलायचा राहिला का, हे जे रस्त्यांचं तुम्ही बोलले याच्या बाबतीत, तर लोकप्रतिनिधी हे निधी मंजूर करण्याचं काम करतात आणि ठेकेदार आणि अधिकारी रस्ते करण्याचं काम करतात. आता हे रस्ते खराब जर होतात आणि लोकप्रतिनिधी जर बोलत नाही, मग याच्यामध्ये यांचा पण काय हातभार आहे का टक्केवारीमध्ये, असं मला एक संशय वाटतो. म्हणून ते रस्ते कोण ठेकेदारावरती कारवाई करत नाही, अधिकारी बघत नाही, आणि ते रस्ते झाले का लगेच उधळतात, झाले का उधळतात. तुम्ही जाऊन बघा, माझ्या देखरेखी झालेला बसस्टँडचा रस्ता 3.5 वर्ष आले तसा आहे. तुम्ही गेला असेल, जेवढे रस्ते झालेत फक्त 1-2 रस्ते माझे देखरेखी झालेले, ते डांबरीकरणाचे अवजड वाहतूक, ते पण गॅरंटीच्या नंतर ठेकेदारांनी केलेलं 2 वर्षाची गॅरंटी आहे, त्याच्यानंतर ते खराब झाले. नेरळ विकास प्राधिकरणातले जे व्यापारी संकुलातले गाळे होते, त्या गाळ्यासंदर्भात नुकतेच काहीतरी निविदा निघाली. आता त्याच्यामध्ये ते देणार आहेत एका ठेकेदार आणि ठेकेदार ते वितरित करणार, पण त्या सगळ्यामध्ये स्थानिकांचा त्याच्यावरती अधिकार आहे असं तुम्हाला वाटत नाही का? 100% वाटते. तसं मी आता व्हॉट्सअपला मेसेज पण केला, पण त्याच्यावरती काही लोकांनी बोलले का इतर लोकांना पण रोजगार मिळाला पाहिजे. तर इतर लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ते मान्य आहे. नेरळ, ममतापूर आणि कोलारे हे प्राधिकरणामध्ये ना, प्राधिकरणाचा निधी त्याच्यात सर्वात पहिला अधिकार ह्या 3 ग्रामपंचायतमधल्या नागरिकांचा आहे. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी का तिथे जे नेरळमध्ये जे टपरेधारक आहेत त्यांना पहिला हे दिलं पाहिजे, आणि स्थानिकांनाच ते मिळाले पाहिजे. स्थानिकांना जर ते मिळत नसतील तर परत एकदा मी आंदोलन करेन. स्थानिक लोकांना तिथं ते गाले मिळाले पाहिजेत. ठेकेदार कोणतरी मुंबईचा कोणतरी घेऊन येईल ना तिथं भाड्याची देईल, तर ते होऊन देणार नाही. मी स्वतः परत उपोषणाला बसेल, आंदोलन करेन. विकास कामांच्यासाठी ना आता एक ठिकाणी अशी चढावड सुरू आहे का 2 कोटीचं काम रवींद्र चव्हाण साहेबांनी, मंगेशजी म्हस्कर आणि किरण ठाकरे यांच्या माध्यमातून 2 कोटीचं काम शिवमंदिराकडे मी मागणी केली होती, सुरेश भाऊ लाड साहेबांकडे, सगळ्यांकडं 2 कोटीचं काम मंजूर झालं. त्याच्यानंतर सुरेश भाऊ लाड साहेबांनी पण तिथे 20 लाखाचं काम, एक रस्त्याचं न्यायचं काम माझ्या सांगण्यावरनं केलेलं आहे. आणि आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी पण तिथे 20 लाखाचा निधी मंजूर केला आहे. फक्त इंजिनियर आणि जे काय अधिकारी आहेत त्यांनी तो निधी कसा काय वापरला जातोय, कारण की कमीत कमी 2.5 कोटीपर्यंत निधी जाईल, तो व्यवस्थित वापरला गेला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. नाही तर मी ते काम तिथं जर खराब झालं तर काम डायरेक्ट बंद करेल. मग तो गावातला कोण ठेकेदार असेल तो बाहेरचा असेल, या आपल्या माध्यमातून. आणि त्यांचे आभार मानतो का आमच्या शिवमंदिरच्या इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात रवींद्र चव्हाण साहेबांनी निधी दिला, आमदार साहेबांनी दिला आणि प्रशांत ठाकूर साहेबांनी.